रणांगणावर रक्त सांडले रणी धुरंधर वीर स्मरा दुर्गम गडगा जविला रात्री नरवीर केसरी घ्या मुजरा नरवीर केसरी घ्या मुजरा। आज माघ वद्य नवमी महाराष्ट्रातल्या एका महावीराची ही पुण्यतिथी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत जिवलग असणाऱ्या तानाजी मालुसरे यांनी लढता लढता मृत्यूला आलिंगन दिलं आणि इतिहासामध्ये आपलं नाव अजरामर केलं। तो आजचा पवित्र दिवस, हीच ती जागा, हाच तो दिवस, हीच ती वेळ आणि हीच आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। याच ठिकाणी झाली होती इतिहासातील अद्भुत लढाई। नरवीर तानाजी मालुसरे यांनी आक्रमण केलं आणि शत्रूच्या ताब्यामध्ये असलेला उदयभान राठोड याच्या मगरमिठीमध्ये जखडलेला आपला प्रिय सिंहगड किल्ला, कोंढाणा किल्ला सोडून दाखवला। ही अद्भुत लढाई इथे घडली। तानाजीराव यांचं इतिहासातलं स्थान फार मोठं आहे। ते शिवाजी महाराजांचे लहानपणापासून सवंगडी होते। एक तर मोठी गमतीदार घटना आहे, कोकणामध्ये शृंगारपूरला एक लढाई झाली। त्या लढाईमध्ये तानाजीरावांच्या बरोबर होते पिलाजी निळकंठराव। ते वयाने लहान होते आणि त्यांना युद्धाचा फार अनुभवही नव्हता आणि अचानक रात्रीच्या वेळेला शत्रूचा हल्ला आला आणि हे पिलाजी शत्रूचा हल्ला होतो हे कळल्यानंतर चक्क पळायला लागले। तानाजीरावांनी बघितलं की आपलेच सरदार पिलाजीराव वयाने लहान आहेत आणि लढाईचा अनुभव नसल्यामुळे घाबरून पळत सुटलेले आहेत। काय केलं तानाजीरावांनी? ते उलटे पळत सुटले। त्यांनी पिलाजीरावांना धरलं, ओढत आणलं, एका दगडापाशी आणलं, आपला शेला काढला, त्याला दगडाला बांधून ठेवलं आणि त्यांना सांगितलं मी लढतो, बघ तू लढाई कशी असते ते। आणि मग तानाजीराव दुश्मनावरती चालून गेले, धावून गेले आणि त्या लढाईमध्ये विजय खेचून आणला। याच्यामध्ये तानाजीरावांचं धाडस दिसतं, साहस दिसतं, प्रसंगावधान दिसतं आणि आपल्या बरोबर असलेल्या आपल्या सहकार्याला कशा प्रकारे त्याचा पराक्रम जागृत करायचा हे त्यांचं नेतृत्वही दिसतं। असे तानाजीराव म्हणजे अनेक गुण असलेले शतपैलू व्यक्तिमत्व होतं। आणि म्हणून सिंहगड जिंकण्याची जेव्हा कल्पना शिवाजीराजांच्या मनात आली तेव्हा ते घेण्यासाठी, अत्यंत अवघड असं काम करण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर नाव उभं राहिलं ते सुभेदार तानाजी मालुसरे यांचं। तानाजीरावांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला हे गनिमी काव्याचं अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन होतं। गनिमी कावा याचा अर्थ असा, आपलं कमीत कमी सैन्य वापरायचं, शत्रूला धक्का द्यायचा, शत्रूचे सगळे अंदाज चुकवायचे आणि संपूर्ण यश खेचून आणायचं म्हणजे गनिमी कावा। या युद्धामध्ये आपल्याला दिसतं की या सिंहगड किल्ल्यावरती जवळजवळ 4 ते 5 हजार सैन्य मोगलांचं असणार। अशा वेळेला शत्रूला जिथून कल्पनाही असणार नाही अशा डोणागिरीच्या म्हणजे पश्चिमेच्या कड्याची निवड करायची आणि तिथून रात्रीच्या वेळेला दोराच्या साह्यानं सगळं सैन्य वरती आणायचं आणि अचानक छापा घालायचा आणि किल्ला जिंकून घ्यायचा, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं। दुसरं या लढाईचं वैशिष्ट्य असं की या लढाईमध्ये लढता लढता तानाजीरावांनी आपले प्राण या ठिकाणी समर्पित केले। मात्र वैशिष्ट्य असं, याच्यापूर्वीच्या काळी जर का एखादा नेता, एखादा सेनापती लढता लढता मरण पावला तर सैन्य पळून जायचं आणि आपण लढाईमध्ये हारायचो। पण या लढाईमध्ये तानाजीराव पडले आणि त्याच रणांगणावरती लढत होता त्यांचा सख्खा बंधू सूर्याजी मालुसरे। त्याला बातमी कळली, एका बाजूला रणांगणामध्ये समरभूमीमध्ये आपला सख्खा भाऊ मरण पावलेला आहे। पण सूर्याजी डगमगला नाही, रडत बसला नाही, तो धावत गेला, कड्यावरती उभा राहिला आणि जे मावळे पळत होते त्यांना तो ओरडून म्हणतोय, अरे तुमचा बाप तिथे रणांगणात मरून पडलाय, पळता काय, चला मागे फिरा, तुम्हाला तानाजीरावांच्या रक्ताची शपथ आहे। तो समोर राजगड किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती आपले धनी, आपलं शिवाजीराजे रात्रीच्या वेळेला सुद्धा या सिंहगडाकडे, या कोंढाण्याकडे डोळा लावून बसलेले आहेत। त्यांच्याकडे तू असं अपयशाचं तोंड घेऊन तुम्ही जाणार आहात का? चला मागे फिरा आणि तानाजीरावांचं रक्त जिथे सांडलं तो किल्ला जिंकून घ्या। पुन्हा सगळं सैन्य मागं फिरलं आणि त्यांनी त्वेषानं, जिद्दीनं, जिगरीनं त्या ठिकाणी हल्ला केला आणि किल्ला जिंकून घेतला। याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नेता पडला तरी आपण पळून जायचं नाही। आपलं युद्ध एका व्यक्तीसाठी नाही तर एका ध्येयासाठी आहे आणि म्हणून किल्ला घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत। तो किल्ला आपण जिंकून घेतला पाहिजे। त्या प्रकारे त्याने किल्ला जिंकून घेतला आणि नंतर या गडावरती, या गडाच्या या कड्यावरती प्रचंड मोठा अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि राजगडवरती बसलेल्या शिवाजी महाराजांना जणू काही संकेताची खूण पोचली की किल्ला जिंकला।
शिवाजीराजे निघाले, रातोरात निघाले. त्यांना असं वाटलं होतं की आपण जेव्हा कल्याण दरवाजातून सिंहगडामध्ये प्रवेश करू तेव्हा त्या गडाच्या दरवाजापाशी आपला लाडका तानाजी मालुसरे उभा असेल, मिशांवर हात फिरवत असेल आणि म्हणत असेल, राज दिलेला शब्द पाळला, कोंढाणा जिंकून घेतला. आणि मग तानाजी आपल्याला कडकडून मिठी मारेल. आणि म्हणून तानाजीचं कौतुक करण्यासाठी शिवाजीराजे लगबगीने निघाले. ते सिंहगडाच्या कल्याण दरवाजात पोचले आणि बघतात तो काय, तिथे मावळे उभे होते, पण विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तानाजीराव आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले होते. शिवाजीराजे पुढे आले. त्या ठिकाणी असणाऱ्या तानाजीरावांचा मृतदेह ज्या ठिकाणी ठेवला होता तिथपर्यंत शिवाजीराजे आले आणि त्यांच्याही डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं. आपला जीवाला जीव देणारा सवंगडी, या स्वराज्याचा तालेवार सरदार आपल्याला सोडून निघून गेला होता. त्याने दिलेला शब्द पाळला होता, त्यांनी गड जिंकून घेतला होता, पण त्याच्यासारखा एक चांगला गड आपण गमावला होता. हे मातीचे, हे दगडधोंड्याचे किल्ले गेले तर परत मिळवता येतात, पण तानाजीरावांसारखा सरदार जर का गमावला तर परत मिळवता येत नाही. राजांना अतोनात दुःख झालं. त्या ठिकाणी तानाजीरावांचा मृतदेह होता, त्या ठिकाणी शिवाजीराजांनी त्यांना मानाचा मुजरा केला. इतिहासाच्या पानावरती ही कथा अजरामर झाली. या कथेनं अनेक कवींना प्रेरणा दिली. त्याच्यातून अनेक प्रेरणादायी पराक्रमाचं वर्णन करणाऱ्या अशा कविता जन्माला आल्या. आज त्याच्यातील काही कविता मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो आहे. रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंधर वीर स्मरा, दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा. तिमिरा नेतो गड आक्रमिला, भयान भरला नभिवारा, घुबडाचा घुतकारही घुमला, अशुभ भेट शुभ समयाला. पाते फिरते गर्दन तुटते, झोपेतच झणी झेप पडे, किंकाळ्या आक्रोश हाका किती, आरोळ्यांनी गड हादरे. पिसाळलेले सिंह समरिया, सामोरे त्वेषे भिडले, ऐरावत इंद्राचा जणुतो, यमेरेड्यास रणी लढे. क्षण एकची परिप्रहार कितीतरी, परस्परावर बहु होती, प्रचंड शिखरे त्याच क्षणिरणी, धरणीवरती कोसळती. सुभेदार हा मरुनी पडला, भ्याडा नो रणी परत फिरा, नामर्दानो राजा आठवा, गड जिंका वा रणी मरा. तानाजींनी रण गाजविले, किल्ले दारा मारियले, मालुसरे नरवीर परंतु निज प्राणा अर्पण केले. यशदेवनीच बंधू गेला, गड आला पण गड गेला, शिवराजा आयसे वदला, शिवराजा आयसे वदला. रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंधर वीर स्मरा, दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा, नरवीर केसरी घ्या मुजरा. परदास्य रात्री नाशाला, शिवनेरी श्रीमान आला, स्वातंत्र्य सूर्य उदयाला. त्या सूर्याचा किरण रणांगणी तळपे तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. दरड उभट बहु चढणे दुर्घट घोर पडिलाही, म्हणून पहारा जिथे गडावर मुळी नव्हता काही. साधुनी संधी ही तानाजी तिथे नीट आला, सज्ज चढाया नवे हवेमध्ये उडण्याला झाला. तानाजी चढो लागले, सद्भाग्य चढो लागले, स्वातंत्र्य चढो लागले. सांभाळी रे म्लेंच्या आला आला तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. सह्याद्रीच्या वाघा शेळी उदय खान खाशी, खान आपुल्या बापा म्हणविशी मी रजपूत वंशी. धिक धिक नीच्या लावशी वंशा लाज रजपुतांच्या, श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या प्रतापसिंहाच्या. पडता ताना आणि मराठे बघुती हटताना, पडता ताना आणि मराठे बघुनी हटताना, सूर्याजीची सिंह गर्जना भय देते करणा. अरे चालला कोठे सांगा सर्व मराठे हो, भाला ठेवा भरा बांगड्या मग पुढती जाहो. जाऊ इच्छिता काय धरोनी आल्या दोराला, अहो शंडतो दोर मघाची लढून या मेला. अरे धरा तो मातृघातकी देशघातकी हो, चला चला रे त्या ठायाला अन्य विषय राहू. सर्व मराठा लोटे तिकडे घ्याया सूडाला, उदयभान परी आधीच कोणी नरकी पाठवला.
त्याच्या रक्ती भिजवून फडके केला झेंडा तो, स्वातंत्र्याचा अमूर्त तो ध्वज अजून तिथे डुलतो. तानाजी कडे जनवळे दाटले गळे वाहती जळे, तानाजी काहीसा उठला जय पाहुनी हर हर केला. देशार्थ मरे मी वदला, धर्मार्थ मरे मी वदला, मागुती पडला आता कैचा उठतो तानाजी. प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. मग त्या गडाची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी. मग त्या गडाची भूमी ठेवी तानाजीस उदरी, तेव्हापासून रत्नाकर बहु तिचा द्वेष करी. धन्य मराठे पुनीत झाले अरिरुधिर स्नाने, आणि विनायक त्यांच्या निर्मल यशस्सुधा पाने. गडा आला परी सिंह हरपला अमुचा तानाजी, गडा आला परी सिंह हरपला अमुचा तानाजी. प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी.